व्हिडिओमध्ये मायक्रोस्कोपी रिझल्ट कसे इंटरप्रिटेशन करावे ह्याची माहिती घेऊया. झील नेल्सन म्हणजे ZN स्टेनिंग मायक्रोस्कोपीचे इंटरप्रिटेशन. ZN मायक्रोस्कोपीचा ग्रेडिंग चार्ट, रिझल्टचे प्रकार, लाईट इमिटिंग डायोड बेस्ड फ्लोरोसन्स म्हणजेच LED-FM स्टेनिंग मायक्रोस्कोपीचे इंटरप्रिटेशन, LED-FM मायक्रोस्कोपीचा ग्रेडिंग चार्ट, रिझल्टचे प्रकार, स्मिअर ग्रेडिंगचं महत्त्व, स्मिअर मायक्रोस्कोपीमध्ये एरर आढळण्याची सर्वसामान्य कारणं, रिपोर्टिंग. DMC स्तरावर काय कृती करायची याची माहिती घेऊयात. संस्था स्तरावर काय कृती करावयाची याची माहिती घेऊयात. स्पुटम मायक्रोस्कोपी या चाचणीची माहिती घेऊयात. सर्व अनुमानित क्षयरुग्णांची बेडका तपासणी मायक्रोस्कोपीच्या तंत्राचा उपयोग करून क्षयरोगाच्या निदानासाठी व पाठपुराव्यासाठी करण्यात येते. झील नेल्सन म्हणजे ZN स्टेनिंग मायक्रोस्कोपीचं इंटरप्रिटेशन. ZN मायक्रोस्कोपीचा ग्रेडिंग चार्ट. 100 ऑइल इमर्शन फील्डमध्ये जर एकही ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसला नाही तर नमुना AFB निगेटिव्ह आहे. 100 ऑइल इमर्शन फील्डमध्ये 1 ते 9 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे आणि ग्रेड स्कॅन्टी आहे. 100 ऑइल इमर्शन फील्डमध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त आणि 99 पेक्षा कमी ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसला तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे आणि ग्रेड 1+ आहे. 50 ऑइल इमर्शन फील्ड तपासलं आणि त्यातील प्रत्येक ऑइल इमर्शन फील्डमध्ये 1 ते 10 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे आणि ग्रेड 2+ आहे. 20 ऑइल इमर्शन फील्ड तपासलं आणि त्यातील प्रत्येक ऑइल इमर्शन फील्डमध्ये 10 पेक्षा जास्त ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे आणि ग्रेड 3+ आहे. चाचणी अहवाल निगेटिव्ह. या उदाहरणातील सर्व नमुन्यात किमान 100 ऑइल इमर्शन फील्डचं निरीक्षण केलं आहे. तथापि त्यामध्ये एकही ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसून आला नाही, म्हणून हे सर्व नमुने AFB निगेटिव्ह आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह स्कॅन्टी. 100 ऑइल इमर्शन फील्डमध्ये 1 ते 9 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह, ग्रेड स्कॅन्टी असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 3, 5, 6 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने स्कॅन्टी ग्रेडचे आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 1+. 100 ऑइल इमर्शन फील्डमध्ये 10 ते 99 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह, ग्रेड 1+ असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 18, 14, 40 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने 1+ ग्रेडचे आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 2+. 50 ऑइल इमर्शन फील्ड तपासलं आणि त्यातील प्रत्येक ऑइल इमर्शन फील्डमध्ये 1 ते 10 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह, ग्रेड 2+ असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 5, 3, 7 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने 2+ ग्रेडचे आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 3+. 20 ऑइल इमर्शन फील्ड तपासलं आणि त्यातील प्रत्येक ऑइल इमर्शन फील्डमध्ये 10 पेक्षा जास्त ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह, ग्रेड 3+ असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 20, 60, 22 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसून आले. त्यामुळे सर्व नमुने 3+ ग्रेडचे आहेत. लाईट इमिटिंग डायोड बेस्ड फ्लोरोसन्स म्हणजेच LED-FM स्टेनिंग मायक्रोस्कोपीचं इंटरप्रिटेशन. FM मायक्रोस्कोपीची ग्रेडिंग कशा पद्धतीनं करतात त्याची माहिती घेऊयात. 40 फील्डमध्ये जर एकही ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसला नाही तर नमुना AFB निगेटिव्ह आहे.
40 फील्डमध्ये 1 ते 19 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे, ग्रेड स्कॅन्टी आहे. 40 फील्डमध्ये 20 किंवा 20 पेक्षा जास्त आणि 199 पेक्षा कमी ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे व ग्रेड 1+ आहे. प्रत्येक फील्डमध्ये सरासरी 5 ते 50 AFB बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे आणि ग्रेड 2+ आहे. यासाठी किमान 20 फील्ड पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक फील्डमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त AF बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आहे आणि ग्रेड 3+ आहे. यासाठी किमान 8 फील्ड पाहणं आवश्यक आहे. चाचणी अहवाल निगेटिव्ह. सर्व नमुन्यात किमान 40 फील्डचं निरीक्षण केलं आहे. तथापि त्यामध्ये एकही ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसून आला नाही. त्यामुळे या उदाहरणातील सर्व नमुने AFB निगेटिव्ह आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह स्कॅन्टी. 40 फील्डमध्ये 1 ते 19 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह आणि ग्रेड स्कॅन्टी असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 4, 8, 10 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने स्कॅन्टी ग्रेडचे आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 1+. 40 फील्डमध्ये 20 ते 199 ऍसिड फास्ट बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह व ग्रेड 1+ असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 34, 29, 43 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने 1+ ग्रेडचे आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 2+. प्रत्येक फील्डमध्ये सरासरी 5 ते 50 AFB बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह व ग्रेड 2+ असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 20, 15, 27 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने 2+ ग्रेडचे आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 3+. प्रत्येक फील्डमध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त AFB बॅसिलाई दिसले तर नमुना AFB पॉझिटिव्ह ग्रेड 3+ असतो. या उदाहरणातील 3 नमुन्यात अनुक्रमे 72, 65, 90 AFB बॅसिलाई दिसून आले आहेत. त्यामुळे सर्व नमुने 3+ ग्रेडचे आहेत. स्मिअर ग्रेडिंगचं महत्त्व. नमुना तपासणीचा निकाल हा त्याचा बॅक्टेरियाचं प्रमाण किती हे ठरवतो. तसंच रुग्णाला देखरेख करणं आणि औषधोपचाराचं प्रमाण ठरवण्याकरता होतो. AFB बॅसिलाई किती आहेत यावर त्याचं ग्रेडिंग ठरवलं जातं. साधारणतः स्कॅन्टी असेल तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना अनुमान काढणं अवघड जातं. निदान केल्यावर लगेच रुग्णाला व त्याचे औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरला ते अवगत करावं. स्मिअर मायक्रोस्कोपीमध्ये एरर आढळण्याची सर्वसामान्य कारणे. फॉल्स निगेटिव्ह. नमुना फार जाड असणे, स्टेन करताना स्मिअर खराब होणे. जर इम्युनायझेशन व्यवस्थित केलं तर सुधारणा होते. नमुना फारच पातळ असणे. यासाठी उपाय म्हणजे नमुना चांगल्या प्रकारे करणे. स्टेनिंग कमी पडणे. यासाठी रिएजंट फ्रेश घेणे, व्यवस्थित करणे. फॉल्स पॉझिटिव्ह. क्रॉस कॉन्टॅमिनेशन. यासाठी स्लाइड व्यवस्थित नवीन वापरणे, स्टेनिंग करताना फिल्टर करून घेणे, टॅप वॉटर स्वच्छ वापरणे, वातावरण बदलानुसार स्टेन नवीन तयार करणे. रेड प्रेसिपिटेट. यासाठी नवीन सोल्युशन तयार करावं. रिपोर्टिंग. प्रयोगशाळा वहीत निदान नोंदवताना जर ते पॉझिटिव्ह असेल तर लाल पेननं आणि निगेटिव्ह असेल तर निळ्या पेननं लिहावं आणि त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावं.
डीएमसी स्तरावर काय कृती करायची याची माहिती घेऊयात. मायक्रोस्कोपी निष्कर्षाची नोंद टीबी लॅब रजिस्टरमध्ये घ्यावी. स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती वैद्यकीय अधिकारी, सेवा प्रदाता, संबंधित संस्थेस विविध माध्यमांद्वारे त्वरित कळवण्यात यावी. या माहितीचा उपयोग उपचाराकरिता यूडीएसटी करण्यासाठी 2 नमुने कोनिकल ट्यूबमध्ये घेण्यासाठी, आशांना औषधोपचार मदतनीस म्हणून काम पाहण्यास प्रेरित करण्यासाठी तसंच सहवासितांवर उपचारासाठी करता येईल. ही रुग्णांची संकलित केलेली यादी त्वरित आठवड्यातून एकदा व महिन्यातून एकदा आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. रुग्णांना एक्स-रे केंद्रात एक्स-रे काढण्यास संदर्भित करण्यासाठी स्पुटम निगेटिव्ह रुग्णांची यादी दर आठवड्यास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, STLS यांना द्यावी. स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांच्या निदानानंतर 2 व 6 महिन्यांनी पाठपुराव्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना यादी द्यावी. पाठपुराव्याचा बेडका नमुना स्पुटम पॉझिटिव्ह आढळल्यास त्या रुग्णाचे 2 बेडका नमुने कोनिकल ट्यूबमध्ये यूडीएसटी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचित करावे. संस्था स्तरावर काय कृती करावयाची याची माहिती घेऊयात. स्पुटम पॉझिटिव्ह निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर रुग्णाच्या उपचारपूर्व चाचण्या पूर्ण करून त्यांचेवर वजनाच्या गटानुसार DSTBचे उपचार सुरू करावेत. यासाठी 2 महिने HRZE व त्यानंतर 4 महिने HRE रेजिमेंट सुरू करावा. आशांना उपचार मदतनीस म्हणून काम करण्यास प्रेरित करावं. निदान झालेल्या क्षयरुग्णांचे 2 नमुने कोनिकल ट्यूबमध्ये घेऊन यूडीएसटीसाठी पाठवावेत. क्षयरुग्णांची यादी आशा आणि आरोग्य कर्मचारी यांना क्षयरुग्णांच्या सहवासितांचा शोध आणि उपचार करण्यासाठी द्यावी. स्पुटम निगेटिव्ह रुग्णांना ठराविक दिवशी ठराविक एक्स-रे केंद्रांना संदर्भित करावे. या व्हिडिओमध्ये आपण स्मिअर मायक्रोस्कोपीचे रिझल्ट कसे करावे याबाबत खालील मुद्द्यांची माहिती घेतली. झील नेल्सन म्हणजे ZN स्टेनिंग मायक्रोस्कोपीचे इंटरप्रिटेशन, ZN मायक्रोस्कोपीचा ग्रेडिंग चार्ट, रिझल्टचे प्रकार, लाईट इमिटिंग डायोड बेस्ड फ्लोरोसन्स म्हणजेच LED-FM स्टेनिंग मायक्रोस्कोपीचे इंटरप्रिटेशन, LED-FM मायक्रोस्कोपीचा ग्रेडिंग चार्ट, रिझल्टचे प्रकार, स्मिअर ग्रेडिंगचं महत्त्व, स्मिअर मायक्रोस्कोपीमध्ये एरर आढळण्याची सर्वसामान्य कारणं, रिपोर्टिंग. डीएमसी स्तरावर काय कृती करायची याची माहिती घेऊयात. संस्था स्तरावर काय कृती करावयाची याची माहिती घेऊयात.